नगर तालुक्यातील नागरदेवळे हद्दीत असलेला कापूरवाडी तलाव मुसळधार पावसामुळे पूर्ण भरला असून तो सध्या धोकादायक स्थितीत आहे। तलावाची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट आणि स्वच्छता करण्याची मागणी करत जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थ सुशील कदम यांनी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन दिले आहे। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नाले, ओढे आणि बंधारे तुडुंब भरले आहेत। कापूरवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। त्यामुळे नागरदेवळे गावातील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे संपर्क तुटला होता। तलाव लष्करी हद्दीत असल्यामुळे अनेक वर्षांपासून गाळ काढण्याचे काम झाले नाही। त्यामुळे पाण्याचा दाब वाढला असून तलावाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता नागरदेवळे गावठाण पाखरेमळा, पानमळकर मळा, पादीरमळा, बिनेमळा, लोंढेमळा, खरपुडे वस्ती आणि भिंगार लगतचा परिसर धोक्यात आला आहे। याची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थ सुशील कदम आणि निखिल शेलार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। यावेळी सुशील कदम, निखिल शेलार, सागर खरपुडे, सागर चाबुकस्वार, मुकेश झोडगे, राजेश धाडके, मोहसिन पठाण, समीर पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते। या परिस्थितीवर खासदार निलेश लंके आणि स्थानिक ग्रामस्थ सुशील कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एक आहे की आमच्या नगर शहराच्या लगत मोजे नागरदेवळे हद्दीत असलेल्या कापूरवाडी तलावाच्या त्या ठिकाणी तलाव पूर्णपणे भरलेला आहे। सांडीतून पाणी जर नाही आलं तर निश्चित तलाव फुटण्याची शक्यता आहे। त्याबाबतच्या काही आमची एक मागणी होती, कारण आर्मीच्या अखत्यारीतला तो विषय असल्यामुळे मी मधल्या काळात कमांडंट साहेबांना पण भेटलो। आज कलेक्टर साहेबांना भेटून सुद्धा त्यांना सांगितलं की आपण आपल्याद्वारे सुद्धा आर्मीच्या ऑफिसरांना सूचना करा की त्या तलावाची दुरुस्ती झाली पाहिजे। त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बाबळे असो, झाडं उगलेले ते काढून बाजूनी पाणी काढून देणे गरजेचं आहे। आज नागरदेवळे परिसरात असलेल्या कापूरवाडी तलाव या तलावामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून जो तालुकाभर मुसळधार पाऊस होतो आहे त्याच्याने तलावाची पूर्ण क्षमतेने तलाव भरून ओसंडून वाहतो आहे आणि हे सगळं होत असताना तलावाला काही ठिकाणी भेगा पडलेले आहेत। तर त्यातून जनतेच्या मनामध्ये अतिशय असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तरी तो ब्रिटिशकालीन तलाव असल्याने 1909च्या आसपासचा तलाव येतो, तर तो तलाव दुरुस्ती करून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठीचं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसंच त्याच्यावरती जे झाडे झुडपे वगैरे वाढलेले आहेत आणि ज्यावेळेस आता तलाव पाणी कमी होईल त्याच्यानंतर त्यातलं गाळाचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण गाळ काढून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोफत पुरवा, जेणेकरून त्याचं पण शेतजमिनीचा पोत सुधरेल आणि शेतकऱ्यांचं पण त्याच्यामध्ये फायदा राहील। आत्ताच्या याच्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण वाढल्या कारणाने तलावाच्या प्रेमासेसमधलं जे क्षेत्र आहे, जे नागरदेवळे गावठाण असेल, काही पानमळकर मळा, बोरमळा, बेनेमळा, खरपुडे आणि गावठाण, झोडगेमळा, दाडगेमळा हा जो परिसर आहे, पाखरेमळा असतात, या सगळ्या परिसर अक्षरशः 3 दिवसापासून यांना झोप लागणं झालेली, कारण की त्याच्यावरती पावसाचं एवढं सावट आहे आणि याच्यातून जर उद्या काही जर आपत्ती जर घडली तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी आणि होऊ शकते। तर याच्यात कुठंतरी सरकारी दरबारी आमचं म्हणणं राहील की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून आम्हाला त्या तलावाची असलेली स्ट्रक्चर ऑडिट करून, जेणेकरून तलावाला असलेली त्याची संरक्षण क्षमता किती हे पण आम्हाला कळेल आणि आमच्या मनात जी भीती ती कुठंतरी कमी होण्यासाठी मदत होईल। आणि हे निवेदन आम्ही इथं निवेदन देण्याकरता आले असता आम्हाला नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार श्री निलेश लंके साहेब हे भेटले, तर आमच्या काही पत्र त्यांच्याही पुढं मांडले, तर त्यांनी आमच्यासोबत येऊन कलेक्टर साहेबांशी स्वतः या विषयावरती गांभीर्याने लक्ष देऊन चर्चा केली आणि याच्यामध्ये जातीनिशी लक्ष घालून लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून मार्ग लावण्यासाठीचा आम्हाला त्यांनी शब्द दिले। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।